तर ह्या सुंदर जागेला भेट दिल्यानंतर जेव्हा आम्ही ऑफिसला गेलो तर त्यानंतर आम्हाला एक सुंदर अशी बातमी कळाली. ती काय आहे ते पुढे ऐका. तर एक गुड न्यूज आहे. आमच्या ऑफिसमध्ये म्हणजे आमच्या कंपनीमध्ये बसणार आहेत गणपती आणि आम्ही त्याच्या तयारीसाठी म्हणजे तयारी करण्याचं हे करतोय. आणि ह्या मुलीला कडी लावता येत नाही आहे. म्हणजे इथूनच आमची तयारी सुरू आहे की आम्हाला ज्या कंटेनरमध्ये गणपतींना बसवायचं आहे त्या कंटेनरचं कुलूपच लावता येत नाही आहे. ते उघडलं तर परत बसत नाही आहे. सो आम्ही खूप खुश आहोत कारण आमच्या मनासारखं काहीतरी होतं. ओके, कुछ काम नहीं दिया. हाँ ये दिया, ये भगवान का काम दिया तेरे को. सोच भगवान का काम. ये दिया. चलो दरम. ओके, सो लवकरच आम्ही तयारी सुरू करणार आहे. आम्हालाच पाठवणार आहेत सर सामान आणायला आणि खूप भारी वाटतंय की आमच्या इथे गणपती बसणार आहेत. मी खूप मिस करत होते पुण्याला, बट आता इथेच मी पुणे आणणार आहे. तर आता उद्या बाप्पा येणार म्हटल्यानंतर आनंद तर खूपच जास्त झाला होता, पण टाईम खूप कमी होता आणि आम्हाला परमिशन नव्हती बाहेर जायला. तर कशी बशी परमिशन काढून आम्ही तिथून बाहेर पडलो कंपनीमधून आणि एका शॉपवर आलो जिथे आम्हाला डेकोरेशनचं सामान भेटलं. जे की त्यात पण आम्हाला खूप जास्त कन्फ्युजन होत होतं कारण ऐन टायमिंगला आम्हाला काय डेकोरेशन करायचं कसं करायचं काहीच माहिती नव्हतं. तरी आम्ही खूप सारं सामान तिथून घेतलं. हे आर्टिफिशियल फ्लावर्स झालं, तोरण झालं, हे सगळं घेऊन आम्ही तिथून निघालो. एका अशा शॉपवर पण गेलो जिथे आम्हाला रेडीमेड डेकोरेशन मिळेल, बट तिथेही काय आम्हाला ते पटलं नाही. त्यानंतर गाडीमध्ये मस्ती मजाक करत आम्ही घरी निघालो. तेच मैत्रिणी माझी मजा घेत होत्या. त्यानंतर घरी आल्यानंतर मी आणि अंजू परत संध्याकाळी फ्रूट्स वगैरे घेण्यासाठी तिथून बाहेर पडलो. तर ते काकासुद्धा माझ्याकडे बघून माझी हिंदी ऐकून हसत होते. त्यानंतर अंजू पण माझी मजा घेत होती. आम्ही मोमोज खाण्यासाठी आलो होतो. त्यानंतर डिरेक्टली मी तुम्हाला माझं सकाळचं लुक दाखवते कारण आता गणपती बसवताना काय काय झालं आणि कशी मज्जा झाली आणि आमच्यासोबत काय ट्विस्ट झाला ते पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तोपर्यंत तुम्ही माझा आजचं लुक बघा आणि आजसाठी एवढंच. आता उद्या भेटूयात एका नवीन व्लॉगमध्ये ज्यात तुम्ही आमची मज्जा बघाल आणि ती मज्जा बघून तुम्ही पण एन्जॉय करा. बाय.